नमस्कार. गोष्टीची स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिव्य दिसे शोभा. भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर आज युगानुयुगे विठ्ठल उभे राहून भक्तांना आशीर्वाद देत आहे. भक्त पुंडलिकाचे पंढरपुरात चंद्रभागा नदीतीरी एक मंदिर आहे. विठ्ठलाचे भक्त बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय असा विठ्ठल नावाचा जयघोष करतात. तर आज मी तुम्हाला या भक्त पुंडलिकाची माहिती आणि आख्यायिका सांगणार आहे. भक्त पुंडलिक म्हणजेच भक्त पुंडलिक यांची आख्यायिका ही स्कंद पुराण आणि पद्मपुराणात आहे. आणि तिथे त्यांचा विष्णू भक्त, कृष्ण भक्त तसेच मातृपितृभक्त म्हणून उल्लेख आहे. इतिहासकारांच्या मते पुंडलिक हे महाभारतकालीन संत होते. पंढरपुरातील विठ्ठल मंदिर हे अतिप्राचीन मंदिर आहे आणि वेळोवेळी मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. शालिवाहन म्हणजे सातवाहन राजांच्या राज्यात इसवी सन 100 ते इसवी सन 200 मध्ये विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार झाला. त्या काळीही भक्त पुंडलिकांना प्राचीन महाभारतकालीन संत मानित असत. त्यामुळे भक्त पुंडलिक कथेमध्ये श्रीकृष्ण अवतारातील एक प्रसंग आहे. तर आपण आता कथा ऐकूयात. प्राचीन काळी महाराष्ट्रातील दंडीवन येथे जानुदेव आणि सत्यवती हे पती पत्नी राहत होते. ते अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांना पुंडलिक नावाचा मुलगा होता. आपल्या वडिलांप्रमाणेच पुंडलिक सुद्धा अतिशय धार्मिक, सदाचारी आणि कृष्णभक्त होता. त्याचे आई वडिलांवर प्रेम होते. त्यांचा आदर, त्यांची सेवा तो करीत असे. वयात आल्यावर आई वडिलांनी पुंडलिकाचे लग्न करून दिले. पण लग्नानंतर पुंडलिकाचे आई वडिलांप्रती असलेले वागणे बदलले. पत्नी प्रेमामुळे सगळी कामे आई वडिलांनी करावीत असे त्याला वाटायचे. सदाचार, कृष्णभक्ती, चांगली वागणूक तो पार विसरून गेला. म्हातारे आई वडील दिवस रात्र काम करायचे आणि पुंडलिक आणि पत्नी मजेत राहायचे. म्हाताऱ्या आई वडिलांना या सगळ्याचा त्रास होऊ लागला. त्यांना खूप वाईट वाटायचे आणि या सगळ्यातून सुटका व्हावी म्हणून त्यांनी काशी क्षेत्री जाऊन आपले उर्वरित आयुष्य आनंदात घालवायचे ठरवले. त्यांचा हा निर्णय पुंडलिक आणि त्याच्या पत्नीला समजला. तेव्हा पत्नी पुंडलिकाला म्हणाली, जर हे दोघं घरातून निघून गेले तर घरातील स्वयंपाक, भांडी, धुणी, बाहेरची कामं कोण करणार? आपण असं करू, या दोघांबरोबर काशीला जाऊ आणि आपण त्यांना परत बरोबर घेऊन येऊ. पुंडलिकाला पत्नीचे म्हणणे पटले आणि आपल्याबरोबर आई वडिलांना परत यावेच लागेल हा विचार करून ते दोघे पती पत्नी पण काशीला जायला निघाले. त्यांच्याकडे 2 घोडे होते. पुंडलिकाची पत्नी त्याला म्हणाली की हे 2 म्हातारी घोड्यावर बसून आरामात प्रवास करतील आणि आपल्याला मात्र एवढं लांब अंतर चालत जावं लागेल. तेव्हा पत्नी प्रेमामुळे पुंडलिकाची बुद्धी भ्रष्ट झाली होती. तो आपल्या पत्नीला म्हणाला की तू काळजी करू नकोस, आपण घोड्यावर बसून प्रवास करू. आई वडील चालत येतील, त्यांना कष्ट करण्याची सवय असल्याने ते चालतील. आई वडील चालत आणि पुंडलिक आणि पत्नी घोड्यावर असा प्रवास करत ते कुक्कुट ऋषींच्या आश्रमात आले. त्या रात्री त्यांनी आश्रमात मुक्काम करण्याचे ठरवले. अचानक मध्यरात्री पुंडलिकाला पैंजणांच्या आवाजाने जाग आली. त्याने बाहेर येऊन पाहिले तर 3 कळकट कपडे घातलेल्या मळलेल्या स्त्रिया आश्रम झाडत होत्या. झाडून झाल्यावर त्या आश्रमात स्वच्छता करायला गेल्या. थोड्याच वेळात त्या आश्रमाच्या बाहेर आल्या. आता त्यांचे रूप पूर्ण बदलून गेले होते. अतिशय सुंदर अशा त्या तिघींनी दिव्य वस्त्रे परिधान केली होती आणि देवतांप्रमाणे त्यांच्या भोवती दिव्य आभा दिसत होती. आश्चर्यचकित झालेला पुंडलिक त्या तिघींना सामोरा गेला आणि तुम्ही कोण आहात आणि आश्रमातून बाहेर येताना तुमचे रूप कसे पालटले म्हणून त्यांनी विचारले. त्या 3 देवी म्हणाल्या, तुम्ही मानव ज्या गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांची पूजा करता त्या नद्या आम्ही आहोत. तुझ्यासारखी पापी माणसे आमच्यात स्नान करून पवित्र होतात, पण त्या माणसांच्या पापामुळे आम्ही मलिन, अस्वच्छ होतो आणि त्या पापातून मुक्त होण्यासाठी आम्ही वडिलांसमान असणाऱ्या कुक्कुट ऋषींच्या आश्रमात येतो. त्यांची सेवा केली की आम्ही पुन्हा पूर्ववत शुद्ध होतो. हे ऐकून पुंडलिक त्यांना नमस्कार करू लागला. तशा त्या मागे झाल्या आणि म्हणाल्या, पापी माणसा दूर हो, तू तर सगळ्यात पापी असणाऱ्या लोकांपैकी एक आहेस. ज्यांनी तुला जन्म दिला त्या तुझ्या आईवडिलांशी तू किती वाईट वागतोस. असं म्हणून त्या देवी पुंडलिकाकडे तुच्छपणे पाहत निघून गेल्या. हे ऐकून पुंडलिक एकदम भानावर आला. त्याला लहानपणापासून आईवडिलांनी त्याच्यावर केलेले प्रेम, लाडाने त्याचा केलेला सांभाळ आणि तो आता त्यांच्याशी कसे वागतो हे सगळे त्याच्या डोळ्यासमोर आले आणि तो खूप निराश, हताश झाला. सकाळी जेव्हा कुक्कुट ऋषी आश्रमाच्या बाहेर आले तेव्हा त्यांनी पुंडलिकाला आपल्या जवळ बोलावून तू दुःखी का, रात्री झोपला नाहीस का असे विचारले.
त्यांचे प्रेमळ बोलणे ऐकून पुंडलिक रडायलाच लागला आणि त्यांनी कुक्कुट ऋषींना गंगा यमुना सरस्वती भेटल्याचे आणि त्यांच्या बोलण्यामुळे त्याला होत असलेला पश्चाताप सांगितला. तेव्हा कुक्कुट ऋषी म्हणाले, तुझे नशीब थोर म्हणून तुला त्या तिघींचे दर्शन झाले. त्या तिघी येऊन माझ्या मुलींसारखेच माझ्या आश्रमाची साफसफाई इतर कामे करून सेवा करतात आणि लोकांनी केलेल्या पापांपासून मुक्त होतात. तू सुद्धा तुझ्या आईवडिलांची शुद्ध मनाने सेवा कर, म्हणजे पापातून मुक्त होशील. पुंडलिक म्हणतो, मी अचानक जर बदललो, आईवडिलांची सेवा करू लागलो, तर ते माझ्यावर विश्वास ठेवतील का? तेव्हा कुक्कुट ऋषी म्हणाले की या जगात फक्त आईवडीलच आपल्या मुलांवर निस्वार्थ प्रेम करतात. तू त्यांच्याशी जरी वाईट वागत असलास तरी त्यांच्या मनात तुझ्याबद्दल फक्त प्रेम आणि काळजी असणार. हे ऐकून पुंडलिक आंतरबाह्य बदलला. त्यानंतर त्याने आईवडिलांची काशी यात्रा पूर्ण केली आणि त्यांना घरी आणून तो त्यांची सेवा करू लागला. आईवडिलांना पुंडलिकाचे बदललेले रूप पाहून आश्चर्य वाटले आणि आनंद झाला. त्याच्या पत्नीला सुद्धा अचानक झालेला बदल पाहून आश्चर्य वाटले. पण आता पुंडलिक आईवडिलांच्या बाबतीत तिचे ऐकत नव्हता. तो आपल्या आईवडिलांची मनोभावे सेवा करत होता. त्याच्या या मातृपितृ भक्तीची महती पंचक्रोशीत आजूबाजूच्या गावात पोहोचली आणि यथावकाश द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण यांच्यापर्यंत पोहोचली. आणि मातृपितृ भक्त असलेल्या पुंडलिकाला भेटण्याची इच्छा श्रीकृष्णाला झाली आणि ते पुंडलिकाला भेटण्यासाठी दंडीवनात आले. तोपर्यंत पुंडलिकाचे आई वडील हे खूपच म्हातारे झाले होते. श्रीकृष्णांनी जेव्हा पुंडलिकाच्या दारात उभे राहून त्याला हाक मारली तेव्हा तो आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांचे पाय चेपून देत होता. त्यांची सेवा सोडून कसे जायचे म्हणून पुंडलिकाने तिथेच जवळ असलेली वीट उचलली आणि श्रीकृष्णाकडे फेकली आणि माझी सेवा होईपर्यंत त्या विटेवर उभे राहा असे श्रीकृष्णाला सांगितले. श्रीकृष्ण सुद्धा कमरेवर हात ठेवून विटेवर उभे राहिले. जेव्हा पुंडलिकाची आई वडिलांची सेवा पूर्ण झाली तेव्हा त्याने येऊन श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि क्षमा मागितली. भगवान श्रीकृष्णांना राग आला नाही, उलट ते पुंडलिकाला म्हणाले की तुझ्या मातृपितृ भक्तीमुळे मी प्रसन्न झालो, तुला हवा तो वर तू मागून घे. तेव्हा पुंडलिक म्हणतात की आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी आपण इथेच वास्तव्य करावे. तोपर्यंत रुक्मिणी सुद्धा भगवान श्रीकृष्णांना शोधत तिथे आली होती. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी पुंडलिकाला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, ठीक आहे, मी रुक्मिणीसह इथेच विठ्ठल रूपात राहीन. तेच दिंडीवन म्हणजे आत्ताचे पंढरपूर. तर पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीमुळे साक्षात भगवंत त्याला भेटायला आले आणि भक्त पुंडलिकाचे नाव अजरामर झाले. आत्ताच्या कलियुगात आई वडिलांची सेवा राहू दे, पण त्यांना न सांभाळणारे पण खूप लोक आहेत. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांच्यामुळे आज आपण जग पाहत आहोत, ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केले, कित्येक वर्ष सांभाळले. आता म्हातारपणी जर त्यांना सांभाळण्याची गरज असेल तर आपण त्यांना सांभाळायला हवे. आपले कर्तव्य म्हणून तरी आई वडिलांकडे पाहिले पाहिजे. आपणही म्हातारे होणार आहोत, आजारी पडणार आहोत, ही जाणीव प्रत्येकाला हवी. आपल्या आई वडिलांची सेवा केली की भगवंत दूर नाही, हेच भक्त पुंडलिक आपल्याला सांगतात. धन्यवाद. तर आजची ही कथा आपल्याला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि गोष्टीची स्टोरीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.